नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाच्या कार्यावर बोलणार आहोत ज्यांचा प्रभाव आपल्या रोजच्या जीवनावर आजही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नमस्कार. अनेकदा असं होतं की त्यांचं कार्य एका विशिष्ट समाजापुरतं पाहिलं जातं. पण आज आपण जरा विस्ताराने पाहूया. हो, म्हणजे त्यांचं योगदान खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीय समाजासाठी कसं होतं यावर बोलूया. बरोबर. आपल्या सोर्सेसमध्ये पण डॉक्टर आंबेडकरांचे सर्व समाजासाठी योगदान याच मुद्द्यावर भर दिला आहे. अगदी. आणि उद्देश हाच आहे की बाबासाहेबांनी जो पाया रचलाय तो आज प्रत्येक भारतीयासाठी किती महत्वाचा आहे हे समोर आणणं. म्हणजे फक्त आरक्षण किंवा दलित हक्क नाही तर नाही, त्याच्या खूप पुढे जाऊन देशाची जी मूळ रचना आहे, आपलं संविधान, आर्थिक धोरणं, कामगार कायदे, यात त्यांचं योगदान खूप खोलवर रुजलेलं आहे. सुरुवात संविधानापासून करूया का? कारण तिथे त्यांचं काम खूप मोठं आहे. नक्कीच. आणि ते फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष होते इतकंच नाही. नाही, त्याही पुढे जाऊन त्यांनी प्रत्येक नागरिकाला केवळ मतदानाचा नाही तर मूलभूत अधिकार दिले. म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य, धर्म निवडण्याचं स्वातंत्र्य, समानतेचं स्वातंत्र्य. आणि सगळ्यात महत्वाचं, अन्याय झाला तर कोर्टात जाण्याचा हक्क. अगदी. तो हक्क त्यांनी अगदी पक्का केला. आणि जात, धर्म, लिंग यावरून होणारा भेदभाव त्याला कायद्याच्या चौकटीत आणलं. आणि ह्या संविधानात त्यांनी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचा पण आग्रह धरला होता, बरोबर? हो, अगदी. त्यांचं ते वाक्य खूप महत्वाचं आहे. राजकीय लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा तिच्या मुळाशी सामाजिक लोकशाही असेल. म्हणजे फक्त निवडणुका पुरेशा नाहीत. नाही. समाजात समानता नसेल, संधीची समानता नसेल तर खरी लोकशाही येऊ शकत नाही. हा विचार आजही किती लागू होतो बघा. खरंय. आता संविधानाने हे अधिकार दिले, पण सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात पण सुधारणा हवी होती. इथं कामगार हक्कांचा मुद्दा येतो. बरोबर. आणि हे हक्क मिळवणं त्या काळात अजिबात सोपं नव्हतं. हो ना? त्यांनी कामगार मंत्री म्हणून फक्त 8 तासांचा कामाचा दिवस नाही तर साप्ताहिक सुट्टीची सक्ती केली. किती विरोध झाला असेल तेव्हा. विचार करा. योग्य वेतनासाठी वेतन कायदा, कारखान्यात सुरक्षिततेसाठी कारखाना कायदा, एवढंच नाही तर महिला कामगारांसाठी प्रसूती लजा आणि इतर संरक्षण, हे सगळं त्यांनी तेव्हा केलं. आणि हे फक्त विशिष्ट लोकांसाठी नव्हतं. मुळीच नाही. हे देशातल्या प्रत्येक कामगारासाठी होतं. कुठलाही जात, धर्म असा भेद नव्हता. हे खरंच खूप मोठं काम आहे. रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेच्या मूळ आराखड्यात त्यांचे विचार होते, हे खरंय का? हे खूप लोकांना माहीत नसेल. हो, हे खरंय. हिल्टन यंग कमिशन समोर त्यांनी देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी जो आराखडा मांडला होता ना, त्यातले अनेक मुद्दे आरबीआयच्या स्थापनेसाठी मार्गदर्शक ठरले. इतकंच नाही तर शेती सुधारणा आणि पाणी व्यवस्थापन याचं महत्त्व त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. अच्छा. म्हणजे भाखरा नांगल, दामोदर व्हॅलीसारख्या प्रकल्पांमागे पण त्यांची दृष्टी होती. हो, त्यांच्या विचारांचा प्रभाव नक्कीच होता. जलव्यवस्थापन किती महत्वाचं आहे हे त्यांनी जाणलं होतं. आणि महिलांच्या हक्कांसाठीचं त्यांचं पाऊल हिंदू कोड बिल, याबद्दल काय सांगाल? त्याचा परिणाम तर खूप मोठा झाला. नक्कीच. हिंदू कोड बिलाने तर क्रांतीच घडवली म्हणायला हवी. स्त्रियांचे कौटुंबिक अधिकार म्हणजे घटस्फोटाचा अधिकार, पुनर्विवाहाचा हक्क आणि मालमत्तेतला वाटा. हो, अगदी. वडिलांच्या मालमत्तेत आणि वारसा हक्कात मुलींना समान अधिकार मिळाला. विचार करा, या एका कायद्याने किती स्त्रियांचं आयुष्य बदललं असेल. त्यांना एक प्रकारची कायदेशीर आणि आर्थिक सुरक्षा मिळाली. खरंय. शिक्षणाचं महत्त्व तर त्यांनी नेहमीच सांगितलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा संदेश फक्त दलितांसाठी नव्हता, तो प्रत्येकासाठी होता. सगळ्यांसाठी. हो, शिक्षण हेच प्रगतीचं साधन आहे हे त्यांनी ओळखलं होतं. म्हणूनच तर मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला त्यांनी. जेणेकरून कोणी मागे राहू नये. त्यांनी मांडल्या होत्या. याचा फायदा मग सगळ्यांनाच झाला असणार. शेती, उद्योग. अगदी. शेतीला पाणी, उद्योगांना वीज, लोकांना रोजगार. फायदा सरसकट सगळ्यांना झाला. सामाजिक समानतेसाठी तर त्यांचं आयुष्यच गेलं. हो, त्यांनी जातीव्यवस्थेला फक्त सामाजिक नाही तर राष्ट्रीय एकात्मतेतलं मोठं आव्हान मानलं. देश एकत्र तेव्हाच येईल जेव्हा जातीभेद संपेल, हा त्यांचा विश्वास होता. आणि लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणजे मतदानाचा अधिकार. प्रत्येक प्रौढ नागरिकाला, स्त्री असो, पुरुष असो, गरीब श्रीमंत कोणताही भेदभाव न करता मतदानाचा अधिकार, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज मिळवून देण्यात बाबासाहेबांची भूमिका खूप महत्वाची होती. म्हणूनच आज सामान्य माणूस पण सरकार निवडू शकतो. बरोबर. आणि अजून एक महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन. त्यांनी नेहमी अंधश्रद्धा, जुन्या रूढी यांवर टीका केली.
समाजाने तर्कशुद्ध विचार करायला हवा असं ते म्हणायचे. ही पण समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक गोष्ट आहे. नक्कीच. तर एकूणच या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका समाजाचे नेते नव्हते, तर ते आधुनिक भारताचे एक महत्त्वाचे शिल्पकार होते. हो, अगदी. ज्यांच्या कामाचा फायदा आज प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतो आहे, कळत नकळतपणे. खरंय, आपण आज ज्या गोष्टी अगदी सहज घेतो, 8 तासांची नोकरी असेल, मतदानाचा हक्क असेल, महिलांचे मालमत्तेचे अधिकार असतील, कायद्यासमोर समानता असेल, या सगळ्या मागे डॉक्टर आंबेडकरांची दूरदृष्टी आणि त्यांचे अथक प्रयत्न आहेत. जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार. आज आपल्या जगण्याचा भाग असलेल्या या गोष्टी, कामाचे तास, मतदानाचा हक्क, स्त्रियांचे अधिकार, जर बाबासाहेबांचं योगदान नसतं तर आपलं आजचं आयुष्य किती वेगळं असतं, याचा कधी विचार केला आहे का?